सोलापूर महानगरपालिकेचा महापौर हा मराठा समाजाच्या व्यक्तीलाच करावे अशी मागणी आता मराठा समाजाच्या वतीने जोर धरू लागली आहे। मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक असलेले राम जाधव यांनी आज पत्रकारांसमोर तशी भावना देखील व्यक्त केली आहे। मराठा समाजाला न्याय द्यावे। गेल्या 25-30 वर्षांमध्ये सोलापूर महानगरपालिकेत एकही मराठा समाजाचा व्यक्ती महापौर पदावर विराजमान झालेला नाही। शहर मध्यचे आमदार, दक्षिणचे आमदार अथवा अक्कलकोटचे आमदार किंवा सोलापूर शहर उत्तरचे आमदार यांनी नक्कीच मराठा समाजाला न्याय देतील अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केली आहे। अधिक माहिती देताना राम जाधव यांनी काय म्हणाले आहेत पाहूयात। 1993 नंतर गेल्या 3 दशक झालं मराठा समाजाचं तिथं महापौर महापालिकेत झाला नाही। 1993 ला मनोहर सपाटेनंतर पद्मशाली समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज, दलित समाज, कैकाडी समाज, ब्राह्मण समाज सर्वच घटकांना तिथं सर्वच राजकीय पक्ष तिथं महापौर करून तिथं त्या समाजाला न्याय देण्याचं तिथं काम केलेलं आहे। मराठा समाज गेल्या 30 वर्षापासून महापौरपासून वंचित आहे। मी आपल्या माध्यमातून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना मी सांगतो की मराठा समाजाचा यंदा आपण महापौर करून समाजाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी। आज भाजपमध्ये बघितलं तर आपण भाजपमध्ये मराठा समाजाचे ज्येष्ठ एकच नगरसेवक आनंद नेता जाधव यांना महापौर करून आपण तिथं मराठा समाजाला महापौर करून तिथं न्याय देण्याची आपण भूमिका घ्यावी। अन्यथा येणाऱ्या काळामध्ये उद्या होणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये जर मराठा समाजाचा जर आज महापौर तुम्ही तिथं जाहीर केलं नाही तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदला मराठा समाज सोलापूर आणि माढा लोकसभामध्ये दोन्ही जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये मराठा समाजाचं प्राबल्य आहे। मतपेटीतून मराठा समाज भारतीय जनता पार्टीला तिथं उत्तर देईल। देवेंद्र कुटे आमदार त्यांचे जे निकटवर्ती आहेत विनायक कोंडाले यांचं नाव सुद्धा महापौरपदासाठी चर्चेत आहे आणि आपण मराठा समाजाची मागणी करताय, काय नक्की करा? विनायक कोंडाले आत्ता भाजपमध्ये त्यांनी प्रवेश घेऊन आत्ता नगरसेवक झालेले आहेत। आज आपण बघितलं तर गेल्या 25 ते 30 वर्षापासून भाजपमध्ये मराठा समाजाचे ज्येष्ठ नगरसेवक आनंद नेता जाधव हे कार्यरत आहेत। आमची फक्त एकच मागणी, आज आपण तुम्ही बघितलं विनायक दादा कोंडाले हे पद्मशाली समाजाचे आहेत। गेल्या 30 वर्षात 3दा पद्मशाली समाजाला तिथं न्याय देण्याची भूमिका तिथं आतापर्यंत सर्व राज्यकर्ते केलेले आहेत। आमची एकच मागणी आहे, मध्यचे आमदार असतील, उत्तरचे आमदार असतील, दक्षिणचे आमदार असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, अक्कलकोटचे आमदार असतील, यांच्या मनात जर मराठा समाजाबाबतीत द्वेष नसेल तर यंदा ते नक्कीच मराठा समाजाचा महापौर करतील। जर त्यांच्या मनात द्वेष असेल तर ते यंदा मराठा समाजाचा महापौर त्यांनी करणार नाही आणि मराठा समाजाचा जर महापौर त्यांनी केलं नाही तर येणाऱ्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदला मराठा समाज मतपेटीतून त्यांना उत्तर देईल।